नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश बोबडे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। सस्पेंड करा कमिशन खाणाऱ्यांना सस्पेंड करा न्याय मिळालाच पाहिजे। अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात राज्य वकार महामंडळ तिवसा येथे अनेक वर्षापासून कामावर असलेल्या कामगारांना कुठलेही कारण नसताना अचानक कामावरून काढल्याच्या बाबीची वंचित बहुजन आघाडीने गंभीर दखल घेत युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते यांच्या नेतृत्वात कामगार हमाल यांचे समवेत वखार महामंडळाच्या कार्यालयासमोर तीव्र ठिय्या आंदोलन करण्यात आले होते। दिवसभर चाललेल्या ठिय्या आंदोलनाला अखेरीस यश मिळाले आहे। गेल्या 10 वर्षापेक्षा अधिक काळापासून वखार महामंडळ तिवसा येथे काम करणाऱ्या कामगार व हमालांना डावलून ऐनवेळी बाहेरच्या कामगारांना कामावर रुजू केल्याने 10 वर्षापासून काम करणाऱ्या कामगारांनी तीव्र संताप व्यक्त केला होता। हमालीच्या दरकट्ट्याप्रमाणे 2 रुपये कमिशन अधिकारी घेत असल्याचा आरोप सागर भवते यांनी आंदोलनादरम्यान केला आहे। राज्य वकार महामंडळाच्या अन्यायकारक धोरणाविरोधात वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेत कामगारांपासून करण्यात येणारी कमिशनखोरी बंद करून पूर्वीपासून कामावर असलेल्या कामगारांना पूर्ववत करण्यात यावे अशी मागणी ठिय्या आंदोलनातून करण्यात आली। ठिय्या आंदोलनात यावेळी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट कामगार युनियनचे जिल्हाध्यक्ष विनय बांबोडे, विजय डोंगरे, जिल्हा सदस्य विनोद खाकसे, प्रमोद मुंद्रे, तालुका अध्यक्ष मनीष खरे, युवा आघाडी तालुका अध्यक्ष सचिन जोगे, तालुका महासचिव अमोल जवंजाळ, तालुका उपाध्यक्ष राहुल मनवर, राजकुमार आसोडे, नितीन थोरात, सचिन डमके, पवन डमके, अनिकेत लांडे, श्रीकृष्ण निंबूरकर, हेमंत उईके, निलेश काळसरपे, रोशन गावणार, गौरव नेवारे, रवी दुर्वे, अक्षय वानखेडे, विक्की मंडरी, राजेंद्र नेवारे, आनंद वनवे, नितीन अतकरी, प्रवीण गावंडे, योगेश नेवारे, सुमित गावणार, संतोष दुर्वे, सुरेंद्र मडावी, प्रीतम टेकाम, संजय भलावी, अमित गावणार सह पदाधिकारी व कामगार उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट MB न्यूज, अमरावती ब्युरो चीफ सुनील गुरमाडे। आज तिवसा तालुका येथे वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन याच्या वतीने आमचे सागर भोवते यांच्या मार्गदर्शनाखाली इच्छा वखार महामंडळाच्या कामगारांचा प्रश्न सोडवण्याकरिता आज आम्ही इथे एकत्रित आलो आहोत। अधिकाऱ्याला अंदर भेट झालेली आहे। आमच्या इच्छा जे कामगार आहेत त्यांच्या 2 मागण्या होत्या। एक की त्यांना नियमित रोज इथे लोडिंग अनलोडिंगसाठी वखारासाठी काम मिळावं आणि दुसरी मागणी 9 रुपये प्रति कट्ट्याप्रमाणे, कट्टाच आहे तुमचा 9 रुपये प्रति प्रमाणे, तर त्यांच्या मागण्यासाठी आज आम्ही इथे ठिय्या आंदोलन केलं आहे। आणि ठिय्या आंदोलनामध्ये आम्ही त्यांना मॅडमला, इच्छा ज्या मॅडम आहे वखार महामंडळाच्या, त्यांना आम्ही निवेदन दिलं होतं। तर त्यांनी आमच्या त्या दोन्ही मागण्या मान्य केलेल्या आहे। एक म्हणजे 9 रुपये प्रति कट्टा लोडिंग किंवा अनलोडिंग, आणि दुसरं त्यांना रोज म्हणजे रोज नियमित काम देणे, याच्यासाठी त्यांनी मागण्या मान्य केलेल्या आहे। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज वखार महामंडळ येथे ठिय्या आंदोलन करण्यात आलेलं होतं। वखार महामंडळातील कामगारांवर इथे सातत्याने अन्याय होत होता। त्यांच्या रोजंदारीच्या पैशातून कमिशन घेण्यात येत होतं आणि 20 कामगारांना इथल्या वखार महामंडळाने अचानक कामावरून काढलं। त्यांच्या या अन्यायाची दखल घेत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज इथे दिवसभर ठिय्या आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि 60 अधिकारी यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आलं आहे। निवेदन देताना त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून त्यांनी दोन्ही मागण्या मान्य केलेल्या आहेत। आम्ही त्यांच्या निर्णयाचं स्वागत करतो आणि यानंतर वखार महामंडळाकडून जर कामगारांवर कुठला अन्याय होत असेल किंवा त्यांना कुठलाही त्रास झाला तर वंचित बहुजन आघाडी पुन्हा रस्त्यावर उतरेल, एवढं मी सांगतो। अमरावती आपल्या तिवसा वखार केंद्र येथे साठा अधीक्षक म्हणून कार्यरत आहे। आपल्या वखार महामंडळामध्ये कोणतेही नियमित कर्मचारी हमाल नाही आहे, हे फक्त रोजंदारीवर इथे ठेवलेले आहे। त्यामुळे आवश्यकतेनुसार बाहेरून किंवा इथले दुसरेही स्थानिक हमाल कामगार आपल्याला बोलवण्याची आपल्याला परवानगी आहे। त्यामुळे आपण यांनाच बोलवलं पाहिजे असं बंधनकारक नाहीये।
तरी सुद्धा आपल्या शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आपण यांची जी पहिली मागणी ही मान्य केली आहे की यांना प्राधान्य देण्यात येईल, पण आवश्यकतेनुसार दुसरेही हमाल कामगार इथल्या दिवसातील स्थानिक हमालकार हे वेळेनुसार बोलवण्यात येईल. आणि राहिला प्रश्न 9 रुपये कट्ट्याचा, तर तो खरेदी संस्था आणि इथल्या मुकादमांचा प्रश्न आहे, त्याच्याशी वखार महामंडळाचा काहीही संबंध नाही. ही होती आजची विशेष बातमी. अशा विशेष बातम्या मिळवण्यासाठी आजच MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्राला लाईक करा, सबस्क्राईब करा. मी मंगेश, धन्यवाद. भेटूया एका पुन्हा नवीन बातमीमध्ये.